राम कृष्ण हरे
काला
वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय कायाचे एकमेका देवमुखी सुखे घालो परे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय कायाचे तुका म्हणे वाळवंट बरे नित उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय कायाचे महायोग पिठे तटे भेमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा घ्यावी घ्यावी माझी सेवा दुर्बळांचे देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नमो विशदबोध विदगदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगत खेल पालना मंगळमणी निदाना स्वजनवन चंदन राधलिंग नमो चतुर चित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र श्रुति गुण समुद्र मन्मत मन्मत नमो सुभाव भजन भाजना
भवेब कुंभ भंजना विश्वद्भव भुवना श्री गुरु राया उपजुनिया पूर्ती येऊ काला काम दैवात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देव मुखे सुखे घालून बरे वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय देहोनिवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरातला आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय काला खाण्यासाठी काय खटाटोप करणार ते आज सांगत आहे. विठाल तुकोबाराय सांगतायत मग तुकोबाराय सांगतात की हा काला इतका पवित्र आहे, हा काला इतका दुर्लभ आहे की हा काला खाण्याकरता स्वर्गातील देव सुद्धा इच्छा करतात, परंतु त्याला हा काला काही प्राप्त होत नाही. परंतु आम्ही या काल्याचे अधिकारी झालो आणि हा काला खाण्यासाठी उपजोनिया पुढती येऊ. उपजोनिया पुढती येऊ म्हणजे तुकोबाराय सांगतात की हा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्म घेऊ. ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात पुन्हा जन्म घेऊ, याचा अर्थ त्यांनी आधी काल्याचा आनंद हा घेतलेला आहे. एखादी व्यक्ती ज्या वेळेला सांगते की मी पंढरपूरला पुन्हा जाईन म्हणजे याचा अर्थ त्यांनी पंढरपूरचा आनंद किंवा पंढरपूरचा अनुभव आधी घेतलेला आहे. मग तुकोबाराय सांगतात की हा काला खाण्यासाठी मी उपजून पुन्हा येईन, याचा अर्थ तुकोबारायांनी आधी काल्याचा आनंद घेतलेला आहे. बरं, आता काला म्हणजे नक्की काय? काला म्हणजे काय नक्की? काला म्हणजे जीव शिव एक काला. जीव आणि शिव एकत्र झालं का त्याला काला म्हणतात. आणि दुसरा काला असा की हरिनामाचा खिचडी काला, तो दुसरा काला. विठ्ठल आता हा काला करण्यासाठी हा काला केला कोणी हे आपण पाहू. हा काला देवाने जरी केला असला तरी तो देवाने करत असताना त्याने मनुष्य देह धारण केलेला आहे. कारण हा काला देवाधिकाला प्राप्त होत नाही. हा काला फक्त हरिभक्तालाच प्राप्त होतो. आद्य कुठल्याही जीवाला हा काला प्राप्त होत नाही. हा काला आमच्या ज्ञानोबारायांनी वाळवंटात केला. हा काला एक चटाई झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एक चटाई झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एक चटाई झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. एक चटाई झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी.
वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळा शिला या वाटी. आमच्या ज्ञानोबरायांनी हाच काला वाळवंटात केला, आमच्या संतांनी हाच काला वाळवंटात केला आणि भगवंतांनी हाच काला कुठे केलाय? गोकुळात केला. आजच्या दिवशी आपल्याला कार्याचं वर्णन करायचं आहे, कार्याचं वर्णन करायचं आहे, परंतु कोणतं वर्णन करायचं आहे? आजच्या दिवशी आपल्याला काल्याच्या दिवशी भगवंताचं वर्णन करायचं, पण भगवंताचं कोणतं वर्णन करायचं? भगवंताच्या लीलांचं वर्णन करायचं. भगवंता गोधणी राखी वर्णन करायचं, परंतु भगवंताच्या अनेक प्रकारच्या लीला आहेत, काही एक प्रकारची लीला नाही. तर ते कोणत्या लीलांचं वर्णन करायचंय? तर भगवंताने ज्या गोकुळात लीला केल्या, एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. आजच्या दिवशी वर्णन करायचं, पण भगवंताच्या कोणत्या लीलांचं? रांगता आणि गोधने राखीत आहे. विठाला भगवंताने अनेक लीला केल्या गोकुळामध्ये, अनेक लीला केल्या. किती लीलांचं वर्णन करणार किंवा कोणती कोणती लीला सांगणार? भगवंताने अनेक लीलांचं वर्णन केलं. आपण ते पुढे पाहणार. आपल्याकडे जास्त आज वेळही नाही, 1 तासाचा आपला तर कीर्तनाची वेळ अजून बाकी आपल्याकडे. हो, भगवंत महाराज ज्या वेळेला भगवंताची आई, आता भगवंताची आई कोण? देवाची आई कोण? आता देवाच्या 2 आई, एक जन्मदाती आई आणि एक पालन करणारी आई. एक जन्मदाता आणि एक पालनदाता. आता याच्यामध्ये जन्म देणारी आई कोण? देवकी माता. महाराज तिचा भाऊ हा संत, आता कंस महाराज. ते कंस महाराज म्हणजे काही सामान्य होता का? नाही ना महाराज. देवकी मातेचं लग्न झालं, वसुदेव महाराजांसोबत लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्यांची वरात निघाली असताना त्या ठिकाणी आकाशवाणी अशा प्रकारची झालेली आहे की आकाशवाणी अशी झाली की हे कंसा, देवकीला होणारा 8वा पुत्र हा तुझा शत्रू असेल आणि तो तुझा वध करेल. आकाशवाणी ऐकल्याच्या नंतर किती बलाढ्य शूर जरी असला तरी कुणाला असं वाटतं आपला देह जावा? कुणालाच वाटत नाही, कुणालाही वाटत नाही आपण मारावं. घाबरलेला आहे, चिंतित झालेला आहे, विचार केला काय करावं. शेवटी पर्याय म्हणून त्याने वसुदेव आणि देवकीला दोघांनाही बंदीशाळेत ठेवलं, बंदीखान्यात ठेवलं. बंदीखान्यात ठेवल्याच्या नंतर काही काळ लोटला. काही वर्षानंतर चाहूल लागली की देवकी माता गर्भवती आहे. कळल्याच्या नंतर दिवस भरले. दिवस झाल्याच्या नंतर मूल जन्माला आलं. आल्याच्या नंतर ती होती कन्या होती म्हटल्याच्या नंतर त्या सेवकाने जाऊन कंसाला सांगितलं की महाराज देवकीला मुलगी झाली. आल्याच्या नंतर त्याने म्हटलं, विचार केला काय करावं. एकतर पहिलं मुलं आहे, त्यात मुलगी, आणि आपल्याला मारणारा कोण आहे? मुलगा आहे, आणि तो 8वा आहे. अजून 6 वाक्य हे आलं एक, अजून 6 वाक्य. 6 वाक्यात म्हटल्यानंतर आपल्याला काय घाबरायचं टेन्शन नाही. हा विचार झाला, आता काय मूल मारायचं नाही म्हटल्याच्या नंतर स्थिर बसलेला आहे. तेवढ्यात नारद आला. आता नारद म्हणजे काय? ते काय सामान्य नाही.
नारद म्हणजे कळीचा, त्याला बहुतेकांनी ती उपमच दिलेली आहे, कळीचा नारद. नारद म्हटल्याच्या नंतर ते चालतं बोलतं बातमीपत्र, असे काही एक नारद आपल्या गावातले पण अजून आहे. ती पिढी अजून काही संपलेली नाही तशी. आणि महाराज ते नारद आल्याच्या नंतर त्याने सांगितलं, हे कंसा, मूर्ख आहेस तू. जरी आकाशवाणी जरी असेल की तुला मारणारा हा आठवा आहे, पण कशावरून आठवा पाहिला नसेल, त्याच्यामुळे तू काही विचार करू नको जास्त. आणि जे पण मुलं आहे ना ते तू संपून टाक, तू टेन्शन घेत राहायचं नाही. कंसाला विचार पटला. कंस तरा निघालेला आहे, बंदी शाळेमध्ये गेला. बंदी शाळेत गेल्याच्या नंतर मातेच्या हातामध्ये खेळणार ते रांगणार मूल ते उचलून गरगर फिरवलं, आपटलं. असे त्याने लागोपाठ 6 मुलं मारली. 7वा गर्भ चिरला, रोहिणी मात्रेच्या उदरी जाऊन राहिला. आणि 8वा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर आता एरवी मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते साधारण 2-2.5 वर्षाचं राहतं. ते किती वर्षाचं असतं? जन्माला आल्यावरती जो पिंड आहे तो किती वर्षाचा असतो? एका दिवसाचं. ते एका दिवसाचं पण म्हणू शकत नाही आपण त्याला. महाराज मग तो पिंड ते भगवंत जन्माला आले ते 8 वर्षाचे झाले. किती? इथून त्याची लीला सुरू. ते 8 वर्षाचं झालं. 8 वर्षाचं झाल्याच्या नंतर त्या देवकी मातेने सांगितलं, अरे म्हणजे देवा, ही कोणती लीला करतोयस तू? जन्माला तर आलास, डायरेक्ट 8 वर्षाचा झालास. मधला बाकीचा कार्यक्रम आम्ही केव्हा करायचा? गुगरी वगैरे म्हणतात ना, ते आम्ही कसा करायचं? ते देवा, तू काय हे काय करू नको, तू आपला परत लहान हो, मला तुझं लालन पालन पोषण करायचं आहे. देवाने आईची आज्ञा ऐकली. देव पुन्हा लहान झाले. आणि त्यावेळेला महाराज ते आई वडील दोघं, ती देवकी माता आणि कोण, वसुदेव महाराज चिंतित झाले की आता जर कंसाला बातमी लागली ना तर तो कंस येणार आणि आपल्या बाळाला मारणार. रात्रीचा वेळ आहे. आणि त्यावेळी श्रीकृष्ण भगवंताने वडिलांना सांगितलं, पप्पा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. कोण सांगतोय? देव सांगतोय वडिलांना, पप्पा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय करा, नंदाच्या घराला मदने गोकुळाला
तुम्ही मला नंदाच्या घराला नेऊन सोडा. नंदाच्या घराला घेऊन जा. नंदाच्या घराला नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मायेचा जन्म झालेला आहे. मायेला इकडं आणा आणि मला तिकडे ठेवा. ठरल्याच्या नंतर वसुदेवाने सांगितलं कृष्णाला, भगवंता ते करायला काही हरकत नाही, पण माझे हात बांधले गेलेले आहेत, मी इथून कुठेही जाऊ शकत नाही, तर मी तुला काही कुठं नेऊ शकत नाही. भगवंताने सांगितलं वडिलांना, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त काय करा, मला उचलून घ्या. आणि वसुदेवाने ठरल्यात सांगितल्याप्रमाणे उचलून घेतलं. उचलला कमळापती पायीचे बंधने गळती, पायीचे भगवंताला उचलून घेतल्याच्या नंतर वसुदेव ज्या बंदीशाळेमध्ये बांधले गेलेले होते ती सर्व बंधने गळून पडली. गळून पडल्याच्या नंतर वसुदेवाने सांगितलं, कृष्णा बंधन तर गळून पडली, पण आता दरवाजे लावलेले, सगळे सेवक जागे, कसं करायचं, आपण कुठे जाऊ शकत नाही. कृष्ण म्हणला, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी आहे तर काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. म्हणले काम करा, मला उचलून घेतलाय ना, आता 2 पावलं पुढे चला. 2 पावलं चालल्याबरोबर ते सगळे सेवक ना असे झोपी गेले, असे झोपी गेले. त्या दिवशी आम्ही जर सामान वरती आणलं, आम्ही झोपी गेलो, सकाळी उठलोच नाही, अशा पद्धतीने ते झोपी गेले. अगदी थकल्यासारखे एकदम झोपी गेले, त्यांना उठायलाच होईना, ते सगळे झोपी गेले. झोपी गेल्याच्या नंतर वसुदेवाला आनंद झाला, आता काही सेवकांचा आपल्याला त्रास नाही, त्या काही राक्षसांचा आपल्याला काही त्रास नाही. ते सेवक झोपी गेले, सगळे दरवाजे उघडे झाले आणि भगवंताला जाण्यासाठी वाट मिळाली. वाट मिळाल्याच्या नंतर धर्मजर करत करत महाराज वसुदेव महाराज हे येऊन ठाकले कुठं, नंद बाबाच्या वाड्यामध्ये. नंद बाबाच्या वाड्यामध्ये माया जन्मलेली होती, त्या मायेला उचलली आणि भगवंताला तिथं ठेवलं. आणि वसुदेव पुन्हा बंदीशाळेत आले. आल्याच्या नंतर आता ते उलट करायचं काय, आता आल्याच्या नंतर सेवक झोपले, दरवाजे लागले आणि पुन्हा बेड्या होते तशा बांधल्या गेल्या. आणि जसं हे सगळं झालं पुन्हा होतं तसं त्या लगेच ती माया रडू लागली. रडण्याचा आवाज ऐकला आणि त्यातला एक जागा झाला. कोण? सेवक. सेवक जागा झाला. जागा झाल्याच्या नंतर त्याने पाहिलं की इथे जन्म झालेला आहे. लगेच धावत गेला कंसाकडे. कंसाला म्हणला, कंस महाराज, अहो शत्रू जन्माला आला, अहो तुम्हाला भाची झाली. कोणाला सांगितलं? कंसाला सांगितलं. कंस विचारात पडला. आकाशवाणी अशी होती की 8वा शत्रू आहे. शत्रू म्हटल्याच्या नंतर तो मुलगा असला पाहिजे, ही मुलगीच कशी काय, मुलगीच कशी काय म्हटल्याच्या नंतर नारद पुन्हा आलं. म्हणलं तू काय विचार करू नको, जे आहे ते मारून टाक, तू जा, तू जा म्हटल्याच्या नंतर कंस आला. आल्याच्या नंतर देवकीच्या मांडीवरची ती मायेला उचलून घेतली, घराघरा फिरवली आणि आपटणार इतक्यात ती हातातून निसटून गेली आणि आकाशवाणी केली, मूर्खा, अरे तू मला मारायला बघतोस, पण तुला मारणारा माझ्या आधी जन्मलाय आणि तो गोकुळात
तो माझ्या आधी जन्मलाय आणि तो गोकुळात वाढतोय. ऐकल्याच्या नंतर कवच भयभीत झालाय, चिंतित झालाय. आता करावं काय. आणि इकडं उलट, इकडं काय, इकडं सकाळ झाली. कुठं? गोकुळामध्ये सकाळ झाली. पाणी त्या नंदाच्या वाड्यातून मधुर असा बालकाचा रडण्याचा आवाज ऐकला. कोणी? एका गवळणीनं. आणि ती अख्ख्या गावात पोपटा सोडला तिनं. काय? नंदाच्या घरी पुत्र झाला वाटल्याच्या नंतर अख्ख्या गावात तिनं पोपटा सोडला. आणि सगळी लोक आनंद साजरा करू लागली. कशी आनंद साजरा करू लागली? कुणी गुड्या उभारल्या, गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया त्या गोकुळामध्ये सर्व गवळणींनी काय केलेलं आहे? तिथं गुड्या उभारल्या. गुड्या उभारल्याच्या नंतर काही डान्सर होत्या, त्या नाचू लागल्या. काही सिंगर होत्या, त्या गाऊ लागल्या. करती कथा गाली गाणी. आणि आपापल्या परीने जसा जसा आनंद साजरा करायचा आहे तसा तशा पद्धतीने आनंद साजरा करू लागल्या. सगळ्या जणी त्या ठिकाणी आपापल्या घरातून साज शृंगार करून त्या नंदबाबाच्या वाड्याकडे निघालेल्या. कशाला? त्या भगवंताची एक झलक पाहण्यासाठी, त्या पुत्राची एक झलक पाहण्यासाठी सगळ्या जणी एक धावी एकी पुढे दाटी वाटी सुंदरे अशा पद्धतीने त्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये येऊन टाकल्या. आणि भगवंताला टाचावर करून पाहतात. काही गवळणी बुटक्या होत्या, काही गवळणी उंच होत्या, काही गवळे छोटे होते, काही गवळे मोठे होते. आणि कोण कुणाला दिसतंय, कुणाला दिसत नाही. गडबड चालू आहे. आणि त्या गडबडीमध्ये भगवंताचे दर्शन घडावं, भगवंताला एकदा पाहावा या आशेने त्या वाड्यामध्ये आलेले आहेत. आणि भगवंताचं दर्शन झालं आणि सर्वांनी त्या बालकरूपी भगवंताला आशीर्वाद दिला. त्या गवळणीने, सर्व गवळणीने मिळून त्या यशोदा मातेला सांगितलं की यशोदे, हा तुझा मुलगा आहे ना, हा खरंच खूप छान आहे, गोंडस आहे, राजमिंड आहे, हो हा क्रांती करणार. सगळ्यांनी आशीर्वाद दिले. आशीर्वाद दिल्याच्या नंतर भगवंत हळूहळू मोठे होऊ लागले. इकडं मोठे भगवंत होत आहेत आणि तिकडं कंसाचं टेन्शन वाढतंय. टेन्शन वाढत असताना त्याने सुपाऱ्या दिल्या. कुणाला? अनेक जणांना सुपाऱ्या दिल्या. पहिली सुपारी दिली पुतणीला सुपारी दिली. कशा करता? भगवंताला मारण्यासाठी. आता पुतना म्हणजे सामान्य नाही. पुतना राक्षसी नव्हती की तिने एवढं सुंदर रूप धारण केलं. आणि त्या सुंदर रूप धारण केल्याच्या नंतर ती गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर तिने काय केलं महाराज? स्तनामध्ये आपल्या विष भरलेलं आहे. का? तर भगवंताला मारण्याच्या उद्देशाने. आणि ती गोकुळामध्ये आली. पण ते विष किती खरं आहे, किती त्याच्यामध्ये ताकद आहे हे पाहण्यासाठी तिने गोकुळातली अनेक बालकांवर तो प्रयोग केला.
बालक मेली आणि तिनं विचार केला नाही आपलं विष आहे ना हे एकदम पवित्र आहे आणि त्याचा लगेच उपयोग होत आहे म्हटल्याच्या नंतर तिनं भगवंताकडे आली. भगवंताकडे आल्याच्या नंतर दरवाजा ठोकवला. यशोदा मातेने विचारलं कोण बाई तू? मी तर तुला पाहिली नाही, तू आमच्या लग्नात पण नव्हती, नंतर घुगऱ्याला पण नव्हती, मग तू आहेस तरी कोण? तेव्हा ती पुतना सांगते मी तुझी लांबची नातेवाईक आहे. आता लांबचेच नातेवाईक लय असतात. लांबचे नातेवाईक आहे म्हटल्याच्या नंतर यशोदा मातेने सुद्धा विचार केला असं गडबडीत आपल्याकडनं माहिती नसेल म्हणजे ठीक आहे चहा पाणी केला. कुणाला? पुतणेला चहा पाणी केला म्हणजे बस. आणि यशोदा माता आतमध्ये गेलेली पाहून भगवंताने विचार केला आतमध्ये झोपलेले आहे. पुतणीने विचारलं अगं तुला मुलगा झाला असं नाही ऐकलं? यशोदा म्हणली हो मला झाला मुलगा पण आता सध्या की नाही तो झोपलेला आहे पाळण्यामध्ये, थोडा वेळ तूही बस त्याला आराम करू दे. देवाने विचार केला जर मी असा झोपून राहिलो तर आपला धंदा काय होणार नाही. धंदा करायचा असेल तर झोपून चालणार नाही, आपल्याला उठायला पाहिजे. उठायला पाहिजे म्हटल्याच्या नंतर देवाने त्या पाळण्यातून रडायला सुरुवात केली. या आणि पुतना म्हणते काय काय असू दे मला खोटं बोलते वेग अगं कृष्णाचा आतमध्ये जागा आहे आणि तू म्हणते झोपलाय म्हणून. यशोदा माता म्हणली आताच उठला असेल मग घेते म्हटल्याच्या नंतर त्या पुतण्याने भगवंताला उचलून घेतला. यशोदा घरातनं आपल्या आसपास नाही हे पाहिल्याच्या नंतर तिने भगवंताला स्तनाला लावलं, दूध पाजू लागली आणि भगवंत पण असाच चतुर असाच हाना. भगवंताने दूध प्राशन केलं आणि नंतर रक्त प्राशन केलं. पंच प्राण भगवंत ओढू लागले. ती पुतना ओरडू लागली, गयावया करू लागली, कृष्णा सोड, देवा सोड. यशोदा माता आणि त्या पुतणीला भगवंताने सांगितलं कृष्णाने हे बघ बाई एकतर मी कुणाला धरत नाही आणि जर चुकून धरला तर मी परत सोडत नाही, त्याच्यामुळे मी काही तर सोडू शकत नाही. तुझा कार्यक्रम करूनच मी तुला तर सोडणार. आणि पुतना महाराज गतप्राण झाली. असे अनेक सुपाऱ्या त्या कंसाने दिल्या. नंतर महाबळ भट आला. सर्वांना कथा भाग माहितीये. भगवंताने त्यालाही पळवून लावला. असा पळवून लावला पाठ मागे लागला. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, डोकर गडाले डोंगराले, डोकर गडाले डोंगराले. पंचांग फाटले अशा पद्धतीने पळवून लावला. आणि अशा अनेक लीला होत होत भगवंत मोठे होऊ लागले. तशा महाराज देवाच्या घोड्या सुद्धा वाढू लागल्या. भगवंताच्या घोड्या देखील त्या ठिकाणी महाराज वाढतायत. आता घोड्या काय काय केल्या महाराज भगवंतांनी? भगवंताची काही एक खोडी सांगायची का महाराज? भगवंताच्या एवढ्या घोड्या झाल्या. एकदा महाराज एका गवळणीने देवाची कंप्लीट केली. कोणाला? आईला. यशोदे अगं तुझा कृष्ण जाम मस्ती करतो बरं. शाळेतनं घरी येताना पण पोरांना असा आणतो तेव्हा ऐकत नाही कुणाचं. पोरांना जाम शिवाय देतो. काय करायचं? पोरांना मारतो. काय करायचं? आणि भगवंताने सांगितलं आपल्या सवंगड्यांना हे तिचं नाव तिचं घर नंबर लिहून ठेवा. आज आपण हिच्याकडे जायचं. तिला दाखवतोच आता माझी कंप्लेंट किती होय
लिहून घेतला ऍड्रेस. संध्याकाळ होत आली. संध्याकाळ होत आल्याच्या नंतर भगवंत काय झाले, त्या गवळणीच्या घरी गेले. रात्री घरी गेले. रात्री घरी गेल्याच्या नंतर ती गवळण आणि गवळ्या गोदरेजच्या सोफा सेटवर झोपले होते. झोपले असताना महाराज त्या ठिकाणी भगवंताने काय केलं, त्या गवळणीची दाढी आणि गवळ्याची वेणी काय राहिलं का? हा महाराज त्या गवळ्याची दाढी आणि गवळणीची वेणी यांची गाठ बांधून दिली. सकाळ झाली. कोंबडा हरवला. गवळण उठली. गवळण उठली म्हटल्याच्या नंतर गवळण उठली. उठल्याच्या नंतर हिच्या दाढीला पडला हिसका. कोणाच्या? गवळ्याच्या दाढीला हिसका पडला. महाराज तो गवळ्या म्हणतोय, अगं काय बाई आहेस तू, आता एक तर आज लग्नाला 45 वर्ष झाली तरी तू अजून माझी दाढी ओढती. ती गवळी म्हणली, मी कशाला दाढी ओढू, तुम्ही माझी वेणी का ओढली ते पहिलं मला सांगा. कोण म्हणतंय? गवळण. गवळ्या म्हणतोय तू दाढी ओढली, गवळण म्हणते तू वेणी ओढली. या दोघांचं भांडण सुरू झालं. याने लाईट लावली. आरशात जाऊन पाहिलं. पाहतात तर काय, दाढी आणि वेणी गाठ बांधली. गाठ बांधली. आता ते काय करायचं, आता सकाळची वेळ, काही कारणास्तव बाहेर जायचंय. आता बाहेर जाणार कसं या अवस्थेत? मग काय केलं त्याने, गाठ सोडवायचा प्रयत्न केला. गाठ सोडवायचा प्रयत्न केला पण देवानं बांधलेली गाठ सुटते कसली. अनेक प्रयत्न केले नाही सुटली. म्हणले एक काम करू, आज चल म्हणले किचन मध्ये. किचन मध्ये गेले. बोरसं घेतलं. बोरसं घेऊन कापायला सुरुवात केली. कापायला सुरुवात केली. ती कापली जाईना. नंतर शेवटी ती जाळायचा प्रयत्न केली आणि ती जाळलीही जाईना. भगवंताने बांधलेली गाठ महाराजती आणि ती जाळली जाईना, सुटली जाईना आणि कापली जाईना. शेवटी आता विचार केला. बराच वेळ दोघं बसले. बसून बसून विचार केला, हे कुणाचं कारस्थान असावं, ज्या अर्थी एवढी गाठ निघत नाही, ज्या अर्थी या गाठीत एवढं सामर्थ्य आहे, म्हणजे ही गाठ कृष्णानंच मारली असावी असा त्या गवळणीचा निश्चय ठाम विश्वास होता. आणि मग ही गवळण निघाली कुठं? नंदबाबाच्या वाड्यात. आता ही गवळण आणि गवळ्या ही दोन्ही जोडी निघाली. आता ही जोडी अशी, गवळण 6 फूट आणि गवळ्या 2.5 ला. गवळण उंच, गवळ्या छोटा. आता ही गवळण पुढं आणि गवळ्या माग. आता ती गवळण उंच असल्यामुळं ह्याला सरळ काय चालता येईना. हे जसं गवळण दणक्यात चालायची तसं मागं लावायचं आणि असं करत करत ही वरात निघाली. कुठं? नंद महाराजांच्या वाड्यामध्ये. अनेक मुलं रस्त्याने पाहतायत, हा काय खेळ चाललाय म्हणले यांचा या वयामध्ये, हे काय चाललंय. मुलं चेष्टा करतायत, टिंगलटवाळी करतायत. असं करत 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 ती गवळण आली. म्हणली हे काय आहे, काय आहे म्हणली. पहिली आली ती धावणी, यान गायकली करणी, पतीची दाढी माझी वेणी, तिथली गाठ बांधली. गाठ बाई कोणाशी सुटेना, हागे बाई कोणाशी आवरेना, यशोदे बाळ तुझा काना, पोटभरी सुसू देंगाना. यशोदे अगं काय करायचं, हा ऐकत नाही, हा ऐकत नाही. देवाच्या अनेक खोड्या महाराज, अनेक खोड्या. आणि अनेक खोड्या असताना सगळ्या गवळणी गवळे तिथं आले आणि काय सांगितलं, नंद महाराज आणि यशोदा मैया ऐका, तुमच्या कृष्णाने आम्हाला एवढं त्रास दिला ना, एवढा त्रास दिला की जातो आम्ही गोकुळ सोडून, आमच्या सुना घेऊन. काय करतो आम्ही, आमच्या सुना घेऊन जातो, आम्ही निघून चाललो असं म्हटल्याच्या नंतर तो एक गवळा आपल्या गवळणी सोबत हा ते नगर सोडून निघालाय. भगवंताला कुठंतरी वाटलं की आपली माणसं कमी होत आहेत, जर मतदार कमी झाले तर आपण काय निवडून येऊ शकत नाही, आपण तिथं राज्य करू शकत नाही. मग आपली माणसं, आपली प्रजा आपल्या सोबत असली पाहिजे. परंतु खोड्या काय थांबणार नाही. मग त्यांनी विचार केला, आता हे गवळण आणि गवळ्या दोघं निघाले जोडपं, आता हे अर्ध्या वाटेपर्यंत गेले असतील. भगवंताने काय केलं, त्या गवळ्याचं रूप धारण केलं आणि यांच्या मागे मागे चालला. गवळणीला एवढी तहान लागली, एवढी तहान लागली, ती गवळण सांगते नवऱ्याला की एक काम करा, हे माठ घ्या, ही घागर घ्या आणि काय करा, मला पाणी घेऊन या. तर गवळ्याने लांब लांब पर्यंत नजर मारली, सगळेच डोंगर, कुठंच पाणी दिसेना. शेवटी गवळ्या म्हणला काही टेन्शन घेऊ नको, मी पाणी आणतो, पण तू गप्प आहे. ते पाणी आणायला गेला कोण,
गवळ्या पाणी आणायला गेला आणि भगवंतांनी या गवळ्याचं रूप धारण केलं, गाडीत बसलं आणि बैल हाकायला सुरुवात केली. बैल हाकायला सुरुवात केली म्हटल्याच्या नंतर आता ते नवऱ्याचंच रूप आहे, ती गवळण कशाला काय बोलते, तेवढ्यात तो खरा गवळ्या आला तिकडनं पाणी घेऊन. अरे म्हणला माझी गाडी कुठं चालवली, बरं गाडी तर चालवली, माझी बायको पण घेऊन चाललाय, तू कोण आहे कोण. पुढे येऊन पाहतात तो काय सेम टू सेम. ती गवळण म्हणते कुणाला, खऱ्याला, ए कोण आहेस तू, खऱ्याला म्हणते कोण, गवळण म्हणजे त्याचीच बायको. त्याला म्हणते हे कोण आहेस तू, माझ्या नवऱ्याचं रूप धारण करून आलास, इथून चालता हो, माझा नवरा गाडी हाकवतोय, हाच माझा नवरा आहे. कोण सांगते, गवळण, हाच माझा नवरा आहे, हाच माझा नवरा आहे. खरा नवरा म्हणतोय की अगं हा नवरा नाही, हा बहुरूपी आहे, मी खरा नवरा आहे. आता दोघं सेम टू सेम म्हटल्यावर निवाडा कसा व्हायचा, निवाडा कसा व्हायचा म्हटल्याच्या नंतर त्या खऱ्या गवळ्याने विचार केला की आता याच्यातून एकच माणूस आपल्याला बाहेर काढेल, कोण, नंद महाराज. मग एक काम करू म्हणले, आपण एक काम करू, नंद बाबाच्या वाड्यावर जाऊ. ते बहुरूपी पण म्हणते हा हा चल किंवा मी काय म्हणला घाबरतोय का, अरे तू खोटा आहेस, मी थोडी खोटा आहे. खोटा पण महाराज कसा असला पाहिजे, रेटून बोलायचं. बैल खोटा असावा पण मोठा असावा, पण खोटा नसावा. तशा पद्धतीनं महाराज तो म्हणला अरे मीच खरा आहे, मीच खरा आहे. यांनी गाडी वळवली आणि गाडी, तो खोटा नवरा आणि खरा नवरा असे तिघ जण नंद महाराजांच्या वाड्यापर्यंत आले. आल्याच्या नंतर नंद महाराजांना सांगितलं, झाला सगळा प्रकार सांगितला आणि नंद महाराजांनी विचार केला निवाडा देणं जरा त्रासदायकच आहे, पण आपण म्हणले निवाडा तर केलाच पाहिजे. निवाडा म्हणले आपण करू. त्या दोघांना समोर उभा केला. नंद महाराजांनी सांगितलं तुमच्यापैकी खरा गावर नवरा कोण आहे जा. आता जो खोटा आहे कृष्णा तो पहिला पुढा आला, म्हणला मी खरा नवरा हिचा, हा बहुरूपी आहे. आता जो खरा आहे तो म्हणतो हा बहुरूपी आहे. नंद महाराज म्हणले हो भांडू नका, एक काम करा, तिथं पुढे 50 फुटाची मी तिथं खोल अशी खड्डा काढला नाही. किती, 50 फूट खोल आहे आणि रुंदीला पण भरपूर आहे. पण एका उडीत तो पार करायचा, जो पार करेल तो हिचा नवरा. आता जो खरा होता त्याने जाऊन तो खड्डा पाहिला आणि त्याची काही हिंमत होईना. आता कृष्ण म्हणजे काय, कृष्ण काय सामान्य, कृष्ण म्हणला असे म्हणलं या असं म्हणलं टाकेल उडी मारून. मी म्हणलं काय ऐकत नाही. कृष्ण पाठी आले, धावत गेले, एका उडीत तो खड्डा पार केला. खड्डा पार केल्याच्या नंतर नंद महाराजांनी सांगितलं हा माझा कृष्ण आहे, तू आतमध्ये जा, हा तुझा खरा नवरा आहे, घेणे घरी जा. महाराज किती काही असलं तरी शेवटी बाप तो बापच राहतो महाराज. आणि त्या ठिकाणी महाराज असे अनेक खोड्या तिथं भगवंतांनी केल्या आणि त्या खोड्यांचं वर्णन आपल्याला आज करायचंय. पण हे करत असताना, खोड्या करत असताना यशोदामैयाने सांगितलं भगवंताला कृष्णा अरे आता तुझ्या खोड्या भरपूर झाल्या, तू आता एक काम करायचं, तू काय करायचं, तू शाळेत जायचं. तू कुठं जायचं, शाळेत जायचं. आणि ती शाळा कोणती महाराज, तर भगवंताने आपली वासर गायी घेतल्या, गोधने चारावया, गोधने 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 चारावया जातो शारंग. गोधने
जसा रंग पाणी. महाराज भगवंताने आपली गाया वासरे घेतली आणि कुठं निघाले? शाळेत निघाले. गोपाळांना सांगितलं तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही काय करा? आता सगळे रानात चालायचं. वेळ झालेली आहे. तुम्ही आता रानात जायचं. आणि सगळेजण रानामध्ये आले. दुपारची वेळ झाली आणि याने आपापली शिदोरी सोडली. कुणाच्या शिदोरीत डाळ खिचडी, कुणाच्या शिदोरीत रात्रीची भाकरी, कुणाच्या शिदोरीत ताक भाकरी. हे सगळं पाहिलं. देवाने सांगितलं जसं माझं आहे तसंच पाहिजे, नाहीतरी घरात आहे. नाहीतर काय करायचं? घरी जायचं. जशी शिदोरी माझी आहे ना तशाच पद्धतीने उद्या तुमची पण शिदोरी पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. तो एकत्रच केलं. तो काला केला, काला खाला आणि ते गोपाळ निघाले तिथं बाजूच्या नदीमध्ये. का? हात धुवायला निघाल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं तिथं जाऊ नका. का? तिथं बागुलबुवा बसलेला आहे. तुम्ही काय करा? तो हात आहे की नाही आपल्या तिरीला पुसायचा, पण तिथं धुवायचा नाही. तिथं धुवायला का दिलं नाही? कारण त्या ठिकाणी तो डबा उचल, पीठ उचल, नाहीतर त्या ठिकाणी हे सगळं जाऊ शकतं. काय? काल त्या ठिकाणी पीठ नेलेलं आहे त्याने त्यामुळे आता ते जरा हो हे तर मला त्यांचं पण चांगला वाटाय. कालपासून आल्यापासून त्यांच्यासोबत कार्यक्रम करताना आनंदच वाटला. कारण मंडप झाला, त्यांनी मंडप सोडला. आम्ही त्यांना म्हणलं नका सोडू, उद्या काल आहे, पण नाही. त्याने अर्धा मंडप आम्हाला सोडूनच ठेवलाय. बाकीचा मंडप जो सोडता आला नाही तो मागल्या बाजून फाडून ठेवलाय. जिथं अजून बाकीचं काम त्यांचं चालूच आहे. हे आमचे बिन पगारी आणि फुल अधिकारी. आणि सगळ्यात तर त्यांनी भारी कार्यक्रम काल सकाळी नाश्त्यालाच केला होता. माईकच घेऊन गेला तिथे. आम्ही नाश्त्याला खाली गेलो. आता म्हणले हे असल्या वस्तूंची त्याला काय गरज असावी. आम्ही तिथंच ठेवल्या आणि आम्ही सगळेजण नाश्त्याला खाली गेलो. परत तिकडनं तेवढ्यात ते खाली त्यांनी सांगितलं महाराजांनी तुम्ही काय वरती असं एकत्र सोडू नका, तुम्ही एकांतरी वरती थांबा. म्हटल्याच्या नंतर आम्ही आलो वरती तर एक बाबा तिथं 2 माईक घेऊन बसला होता. म्हटलं आजपर्यंत आम्ही इतकी वर्षे कीर्तन केली, आम्हाला 2 माईक कोणी दिले नाही आणि याला 2 माईक वरती कुठं ठेवायचं. शेवटी हातातला नाश्ता त्याला दिला. कारण ती मला गोष्ट आठवली. कोणती? टोपीची. टोपी टाकायची. मग तेही टाकलं. ते आठवलं. नाश्ता ठेवला. त्यानं माईक त्या खांब्यावर ठेवला. याला म्हणलं कल्पना पटकन धाम, पहिले ते माईक उचल. नाश्ता केला तरी हरकत नाही, दुसरी प्लेट भेटेल, पण माईक केलं तर 35 किलोमीटर जायला लागेल. आणि महाराज त्या ठिकाणी बघा भगवंताने त्या नदीमध्ये असणारे जे भगवंत येऊन राहिले होते, सगळे देव राहिले होते ना माशाच्या रूपाने, त्यांना सुद्धा महाराज भगवंताने काला प्राप्त होऊ दिला नाही. पण आणि हा पवित्र असा काला आज तुम्हा मला आपण त्या काल्याचे अधिकारी झाले आहोत. हा काला खाण्याकरता आपल्याला हाच देह मिळतो आणि याच देहामध्ये भगवंताचं नाम होतं. याच देहामध्ये काला प्राप्त होतो. हा काला देवाला प्राप्त नाही. अमरावती
होती काला पावया येते देव विसरते देव बाबा फुला. महाराज प्रत्यक्ष देव सुद्धा आपली तहान भूक विसरून हा काला खाण्याकरता त्यांनी अनेक खटाटोप केला, पण देवाने त्यांना काल्याचे अधिकारी होऊ दिले नाही. तो काला तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. तुकोबरायांना हाच काला प्राप्त करून घ्यायचा होता, म्हणून तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात उपजोनिया पुण्याती कवळ काय काल्याचे असा हा काला, तो काला खाण्यासाठी उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दैवात. महाराज तुकोबाराईची आरती सांगतात मी काला खाण्याकरता पुन्हा येणार. याचा अर्थ तुकोबाराईने काल्याचा प्रथम आनंद हा घेतलेला आहे. हा ते सुद्धा तुकोबाराईने काला प्राप्त केलेला आहे. महाराज हा काला संतांनी देवानी या स्वर्गातील देवांना काला प्राप्त होऊ दिला नाही, कारण तो काल्या खाण्याकरता हरिजनच पाहिजे, हरिभक्तच पाहिजे, त्याशिवाय तो काला प्राप्त होत नाही. तो काला आज दैव योगाने कर्म योगाने तुम्हा आम्हाला हा आपण त्या काल्याचे अधिकारी झालो आहोत आणि तो काला खाण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. तो काला आज खाऊनच आपण जायचं आहे आणि त्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे. विठ्ठल पुढे जाऊन की हा काला दुर्लभ आहे, परंतु आपल्याला प्राप्त होणार. परंतु हा काला आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर आपण हावरटासारखं खायचं नाही. कसं खायचं? तिसरं एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी
आपण हावराटासारखं खायचं नाही. हा काला प्राप्त झाल्याच्या नंतर काय करायचं, एकमेका देवमुखी सुखे घालूंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. हा काला तुम्ही करणार म्हणता, हा काला तुम्ही खाताय म्हणता, पण ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं? मुख्य ठिकाण सांगत असताना तुकोबारायांनी शेवटच्या चरणात सांगितलं, वैकुंठी तो तुका म्हणे वाळवंट. तुका म्हणे वाळवंटे, कशा प्रकारचं आहे तर ते बरोबर आहे आणि ते नीट आहे. बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठोबा डोंबाई. काला खावो दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देवमुखी सुखे घालूंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आज या ठिकाणी श्री क्षेत्र गगनगड कीर्तन महोत्सव आणि त्या निमित्ताने आपला हा 2 दिवसीय 1.5 दिवसीय कीर्तनाचं हे आयोजन आणि त्या निमित्ताने काल सकाळी कीर्तन रामदास महाराज नामे लांजा पालू यांचं झालं.
त्यानंतर रात्री हरिभक्त परायण गाथामूर्ती देवेंद्र महाराज निराळकर वारकरी शिक्षण संस्था डोंगजे पुणे यांचं कीर्तन झालं आणि त्या ठिकाणी आता आपल्या कीर्तनाचा समारोप म्हणून हे काल्याचं कीर्तन आता नियोजित वेळेमध्ये संपवत आहे। याचा सर्वांनी तुम्ही इथं उपस्थित राहिलात, आनंद घेतलात, लाभ घेतलात, तुम्ही आनंद घेतला, आम्हाला आनंद दिला, त्याबद्दल तुम्ही इथं जितके उपस्थित झालात तुम्हा सर्वांचा मनापासून आभार आहे। आमचे मुंबईवरून 2 वारकरी इथं आले, त्या 2 वारकऱ्यांचा मनापासून आभार आहे। त्याच्यानंतर आमच्या कोळम गावातले आमचे निष्ठावंत जेवढे पण वारकरी आहेत त्या सगळ्या वारकऱ्यांचा इथे आभार व्यक्त करतो आणि अशीच सर्वांची उपस्थिती असेल, सर्वांचं प्रेम असेल ते या संस्थेवरती राहो ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरत्न माऊली इथे सोहळा होत असताना श्री क्षेत्र गगनगड या गडाचं फार मोठं असं योगदान या कार्यक्रमाला लाभलंय। सर्वांचं प्रेम इथे सर्वांना प्राप्त झालेलं आहे। गगनगडातील सर्व सेवेकरी वर्गाला एक विनंती आहे की आता आपल्याला इथे दहीकाल्याचा कार्यक्रम पार पडेल, त्यासाठी सर्वांनी इथं उपस्थित राहावे। संजय दादा तुम्ही सुद्धा उपस्थित झालात, तुमचं मनापासून आभार। उपजोन या पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही गाल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही गाल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।